नमस्कार, मी राजू निर्भवने, पोलीस डायरी न्यूज संचालक. आपण पाहत आहात पोलीस डायरी न्यूज. आताच मोठी खबर मिळाली आहे. अकोला जिल्ह्यातील तेलारा शहरात गुटखा माफियावरती तुकाराम मुंडे यांच्या टीमचा मोठा हातोडा. तेलारा शहरात प्रतिबंधित गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आणि तेलारा पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धाडीत तब्बल 12 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तेल्हारा परिसरातून मालव वाहणाऱ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला अगोदरच मिळाली होती. त्यानंतर संबंधित पथकाने तेल्हारा पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत संशयित वाहनाला अडवले आणि वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानंतर संबंधित पथकाने तेल्हारा पोलिसांच्या मदतीने जी संयुक्त कारवाई केली त्यामध्ये एवढा मोठा साठा प्रथमच बघायला मिळाला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या कारवाईत सुमारे 7 लाख रुपयाचा गुटखा साठा आणि वाहनासह एकूण 12 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बाला जयस्वाल या आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी एक संशयित आरोपी त्या जागेवरून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या कारवाईमुळे तेल्हारा शहरासह अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिबंधित गुटख्याचे जाळे नेमके किती मोठे आहे आणि या तस्करी मागे आणखी कोणाचा सहभाग आहे त्याचा तपास आता पोलीस आणि अन्य प्रशासन औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटख्याविरोधातील ही कारवाई भविष्यातही सुरू राहणार असून अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तुकाराम मुंडे यांच्या आधिपत्याखाली ही जी टीम आज वावरत आहे, जी धाड सत्र राबवत आहे, जे गुटखा किंग गुटखा तस्करी यांच्या अड्ड्यावरती धाड मारत आहे, पण आम नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे या अगोदर ही धाड का नाही पडली? तिथले अधिकारी काय करत होते नेमकं? आजपर्यंत ते झोपा घेत होते का फक्त नागरिकांच्या कर टॅक्समधून जो पगार मिळतो त्यांना तो घेऊन फक्त गप्प बसत होते? या गुटखा किंग माफियाकडून त्यांना काही चिरीमिरी काही लक्ष्मी दर्शन मिळत होते का? असाही जनता नागरिक असा विचार करू लागले आहेत. आणि या मागे काही राजकीय डावपेच आहे का? या गुटखा किंग या कंपन्या मागं कोणी मोठी राजकीय वरदस्तांचा हात आहे का? तर आजपर्यंत तुकाराम मुंडे यांची यावर नियुक्ती केली म्हणून हा खेळ आज जनतेला बघायला मिळत आहे. आणि हा भेसळचा जो कारभार आहे त्याच्यावरती कारवाई केल्यानंतर जो लॅबोरेटरीकडे जो माल तपासायला जातोय, लोकांचं म्हणणं आहे का हा माल तपासल्यानंतर होता येईल तेवढी जलद गतीने कारवाई करून जलद न्यायालयामध्ये त्या लोकांना कठोर शिक्षा व्हावा, दंड मिळावा, म्हणजे जेणेकरून इतर कोणी असा उद्योग व्यवसाय करणार नाही. आणि छोट्या मोठ्या टपऱ्याचे व्यवसाय करतात त्यांचंही म्हणणं असं झालं का आम्हाला पकडण्यापेक्षा, आमच्या दुकानावर रेड पाडण्यापेक्षा जे गोपनीय विभाग असतो त्या गोपनीय विभागामार्फत त्यांचे जे पंटर असतात त्यांना जे माहिती असती का कोणचा माल कुठून जातो, कोणचा माल कसा येतो, दळणवळण कसं असतं, या माध्यमातून त्यांना जे गुप्त माहिती जी मिळते त्या माध्यमातून आजपर्यंत या गुटखा किंगावरती धाड सत्र का नाही पडलं, त्यांना अटक का नाही झाली, असे लोकांमध्ये
चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पोलीस डायरी न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. ABP माझा. आभार. नमस्कार. राजू निर्भवणे.